नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब अँड ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय प्रवाहाचे प्रकार. नदीचे प्रवाह वेगवेगळ्या प्रकाराने वाहत जाते नदी, तर ती एक रचना तयार करते. तर त्यानुसार प्रवाहाचे हे 4 प्रकार आपल्याला दिलेले आहे, ते आपण आज बघणार आहोत. तर बघूया, पहिला प्रकार आहे अनुवर्ती प्रवाह. तर मुख्य भूमीच्या उताराच्या दिशेने वाहणारी नदी, वाहणारा प्रवाह म्हणजे अनुवर्ती प्रवाह. आणि तो उताराच्या दिशेनेच असल्यामुळे तो उताराच्या दिशेनेच नदी वाहत जाते. जसे कृष्णा नदी, गोदावरी नदी ही त्याच्या उताराच्या दिशेने वाहते, त्याचा प्रवाह आहे अनुवर्ती प्रवाह. तसंच प्रत्यानुवर्ती प्रवाह, तर मुख्य नदीच्या किंवा उतार्याच्या विरुद्ध दिशाने वाहणारा प्रवाह म्हणजे प्रत्यानुवर्ती प्रवाह. तशी चंबळ नदी ही उताराच्या विरुद्ध दिशेने वाहते, खडक्याच्या विरुद्ध दिशेने वाहते, खडक्याच्या उताराच्या विरुद्ध दिशेने वाहते, त्याला म्हणतात प्रत्यानुवर्ती प्रवाह. मुख्य दिशाच्या उताराच्या विरुद्ध वाहणे. ओके. त्यानंतर आहे परावर्ती प्रवाह. तर दृश्यांमधून म्हणजे 2 दरी असो त्याच्यामधून एक नदी वाहत जाते. तर दोन पहाडच्यामधून पर्वतांमधून नदी वाहत जाते, तर अशा प्रवाहाला म्हणतात परावर्ती प्रवाह. जसा ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह आहे परावर्ती प्रवाह. त्यानंतर आहे गुंफित प्रवाह. अनेक लहान प्रवाह एकमेकाशी जोडले जातात आणि एक व्यूहरचना तयार होते. जसं अशी एक व्यूहरचना तयार होते, तर अशा प्रवाहाला म्हणतात गुंफित प्रवाह. तर कोसी नदीचा प्रवाह हा गुंफित प्रवाह आहे. तर आपण इकडे एक क्वेश्चन घेतलेला आहे की याच्यावर राज्यसेवेच्या 2022मधला, की आपल्याला इथे प्रवाहाचे प्रकार आणि त्याचे स्पष्टीकरणवर जुळवा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तुम्ही मला याचा आन्सर कमेंट करू शकतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.